राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आता सांगितल्याप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। हो शेतकरी मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा पाहिल्यानुसारच आता शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये हे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत व कोणाला येणार आहेत व कोणाला येणार नाहीत पैसे, हे सविस्तररित्या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो। तसेच तुम्हाला 2000 रुपये व कोणाला 4000 रुपये येणार आहेत हे देखील आपल्याला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे। तर ब्रेकिंग न्यूज आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता म्हणजे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात आता हे 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कोणाला पैसे येणार नाहीत व कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत पहिल्या टप्प्यातील। तर चला सविस्तर पाहूयात। त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे। तर 9व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास ही सुरुवात होत असून ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळालेला आहे आणि ज्यांनी सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत त्यांना 9व्या हप्त्याचा लाभ आता मिळणार आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळालेला आहे आणि ज्यांची सर्व कागदपत्रे आता व्यवस्थित आहेत त्यांना 9व्या हप्त्याचा लाभ आता देण्यास सुरुवात होत आहे। हे पैसे म्हणजेच केवळ राज्य शासनाचा लाभ नाही तर केंद्र सरकारकडून देखील 2000 रुपये दिले जाणार आहेत व 4000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील अशी दाट शक्यता आहे। कारण की आता PM किसान योजनेचे 2000 रुपये वेगळे असतात आणि नमो शेतकरीचे 2000 रुपये हे वेगळे असतात। तर नमोचा हप्ता हे PM किसानच्या अतिरिक्त मिळणारे 2000 रुपयेच आहेत। म्हणजे आता शेतकऱ्यांना जर सोबत हप्ता देण्यात आला तर शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये नाही तर तब्बल 4000 रुपये हे जमा केले जातील असं सांगण्यात येत आहे। तर दोन्ही मिळून एका हप्त्यात 4000 रुपये मिळतील असे नाही, तर दोन्ही मिळून एका हप्त्यात 4000 नाही तर दोन्हीचे वेगवेगळे मिळून 2 4000 तुमच्या खात्यात जमा होतील। तर आज संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असं सांगण्यात येत आहे। मात्र नेमके सविस्तररित्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत हे आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो। त्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला 8व्या हप्त्याचा लाभ मिळाला असेल तर तुम्हाला 100% पैसे मिळणार आहेत। मात्र हे हप्त्याचा लाभ मिळवून देखील जर तुम्ही KYCची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। म्हणून तुम्हाला त्या अगोदर KYC कंप्लीट करायची आहे। PM किसानच्या पोर्टलवर एक KYC असते व बँकेची KYC वेगळी असते। या 2 KYC कंप्लीट असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 9वा हप्ता म्हणजेच 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात। आता नेमके जे हे जिल्हे आहेत हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत हे सविस्तररित्या आपण पाहणार आहोत। ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळालेला आहे आणि ज्यांची सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत त्यांना 9व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। हे पैसे म्हणजेच केवळ राज्य शासनाचा लाभ नव्हे तर PM किसान योजनेचे 2000 मिळून व नमो शेतकरीचे 2000 असे 4000 रुपये जमा केले जातील। दोन्ही मिळून एका हप्त्यात 4000 रुपये मिळतील असे नाही, तर नमोचा हप्ता हा PM किसानच्या अतिरिक्त मिळणारे 2000 रुपये आहेत। तर आता पहिल्या टप्प्यातील जिल्हे कोणते आहेत आपण पाहायला गेलो शेतकरी मित्रांनो, तर सोलापूर, कोल्हापूर, नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। सोलापूर, कोल्हापूर, नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 ते 4 दिवसात पैसे जमा होतील। त्यानंतर बीड व लातूर येथील देखील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील खूप सारे लाभार्थी शेतकरी आहेत तर त्यांच्या खात्यात देखील पैसे जमा केले जातील। त्यानंतर अकोला, नागपूर आहे, धुळे, यवतमाळ आहे, सांगली, धाराशिव, अहिल्यानगर अशा या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पहिल्या टप्प्यातील पैसे हे जमा केले जातील। पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, नागपूर, धुळे, यवतमाळ, सांगली, धाराशिव
आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील। आज संध्याकाळपर्यंत किंवा येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। अशाच प्रकारच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्सकरिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।